अमरावती शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगचा वाढता प्रश्न, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा आता प्रशासनाने गंभीरपणे हातात घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नेमके कोणते निर्णय झालेत पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील वाहतूक व्यवस्थेचा व्यापक आढावा घेण्याकरिता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रमुख चौकांचे नियोजन, रस्त्यांवरील वाढती वाहन संख्या, पार्किंगची समस्या, पादचारी सुरक्षा आणि वाहतूक शिस्त या सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आयुक्त डॉक्टर गोंदावले यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक नागरिकाभिमुख, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याकरिता संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिलेत. वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासही त्यांनी सांगितलेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा सुरळीत प्रवाह कायम ठेवण्याकरिता मनपा, वाहतूक पोलीस, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत. रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बाबींवर कठोर कारवाई करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन, नियमित देखरेख आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. अमरावती शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि त्रासमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महानगरपालिका विविध उपाययोजना राबविणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ विभाग, चेंबरचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमरावतीतील वाहतूक कोंडी, पार्किंग आणि अतिक्रमणाच्या समस्यांवर आता प्रशासन कितपत प्रभावी अंमलबजावणी करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या निर्णयांचा नागरिकांना किती दिलासा मिळतो हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.